या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। आजचा विषय प्रारंभ करण्यापूर्वी त्याची सुरुवात एका कथेने करावी असा मानस ठेवून ते करण्यासाठी मी या विचारपीठावरती उद्युक्त झालेलो आहे। एकदा एका दरबारामध्ये एक दरबाराला भेट देण्यासाठी, राज्य पाहण्यासाठी, राज्यकारभार कसा चालतो हे निहाळण्यासाठी एक व्यक्ती आलेली होती। आणि ती व्यक्ती ही स्वतः उत्तम अशी कलाकार होती, उत्तम अशी कारागीर होती। आणि त्या व्यक्तीने तिच्यासोबत येत असताना नजराणा नावाची जी पद्धत असते, जी पेशवे काळात सुद्धा पद्धत होती, शिवकाळातही पद्धत होती आणि आजही मोठ्या प्रमाणावर ती पद्धत असते। आपण कुणाकडे असताना भेट, नजराणा काहीतरी घेऊन जातो, तर तशी एक भेट ती व्यक्ती घेऊन आली होती। आणि राजांशी जेव्हा बोलणं चाललेलं होतं किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलणं झालं, त्यानंतर जेवणाचा वगैरे कार्यक्रम पार पडला, त्यानंतर गप्पा वगैरे झाल्या आणि मग त्यांनी जी भेट आणली होती ती भेट त्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये दिली। ती भेट म्हणजे साधारणपणे 3 बाहुल्या होत्या आणि या 3 बाहुल्या एकत्रित 1, 2, 3 अशा रचलेल्या होत्या आणि असं एक रचना तयार करून ती भेट देण्यात आलेली होती। आणि ती भेट मिळाल्यानंतर निश्चितच आपल्याला भेट मिळाल्यावर आपण आनंद व्यक्त करतो आणि धन्यवाद वगैरे म्हणतो। ते सगळं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला जी भेट दिलेली आहे ती अत्यंत आकर्षक, सुंदर आहे असं तुम्ही म्हणाला ते तर खरं आहे, परंतु त्यामध्ये एक खूबी आहे, त्यामध्ये काहीतरी अदाकारी, कलाकारी केलेली आहे आणि ती तुम्ही कुणीतरी ओळखून दाखवावी असं मला वाटतं। मग त्या ठिकाणी जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांपैकी जे सर्वात हुशार अधिकारी होते त्यांना हे मुत्सद्दी जे होते त्यांना हे देण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की बाबा असं असं आहे आणि तुम्ही हे ओळखून दाखवा। तर ते म्हणाले, त्यांनी ते निहाळलं, पाहिलं, हाताळलं आणि त्यानंतर ते म्हणाले की हरकत नाही, मला साधारण 1 दिवस या गोष्टीसाठी लागेल आणि मग मी तुम्हाला ही भेट परत करेन आणि यात काय खूबी आहे, काय कलाकारी आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। तसंच सगळं ठरलं। ती व्यक्ती त्या बाहुल्या घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केला आणि जेव्हा पुढच्या दिवशी जेव्हा परत एकदा दरबार भरला तेव्हा ती व्यक्ती पण, त्या अधिकारी मुत्सद्दी पण त्या बाहुल्या घेऊन आला आणि आल्यानंतर मग त्यांना विचारण्यात आलं किंवा तुम्हाला यामध्ये काही सापडलं? तर ते म्हणाले की निश्चित पद्धतीनं मला सापडलं। आता या ठिकाणी 2च व्यक्ती अशा होत्या की ज्या मनाने निशंक होत्या, ज्यांना कसलीही शंका नव्हती। एक म्हणजे स्वतः त्या ठिकाणी विराजमान असणारा मुख्य जो राजा होता किंवा जे सगळे राज्यकारभार बघत असत अशी जी मुख्य व्यक्ती होती ती, की आपण जिच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे ती पूर्णपणे ही जबाबदारी पार पडेल आणि आपल्याला कसलीही चिंता राहणार नाही असा विश्वास त्यांना होता। आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ज्यांनी बाहुल्या तयार करून आणल्या होत्या, भेट दिलेली, ते स्वतः कारागीर किंवा ही यातलं हे जी काही खूबी आहे ही ओळखली जाऊ शकणारच नाही याबद्दल त्यांना पूर्ण विश्वास होता। मग ते मुत्सद्दी राजनीतिज्ञ जे होते ते बाहुल्या घेऊन आले आणि त्यांना विचारलं की बाबा काय आहे? तर ते म्हणाले, मी यातलं जे काही खूबी आहे ती ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा असा आहे की या सगळ्यांची जी जादू आहे किंवा खूबी आहे ती सगळी त्या कानांच्या संदर्भामध्ये आहे। त्यांना विचारलं हे कसं? त्यावेळेस ते म्हणाले की पहिली जी बाहुली आहे त्या बाहुलीच्या दोरीत, कानातनं जर तुम्ही एक दोरी आतमध्ये टाकली तर ती तोंडातनं आतमध्ये टाकल्यानंतर ती कानातनं बाहेर येते। दुसरी जी आहे ती कानातनं टाकल्यानंतर सरळ कानातनं बाहेर येते आणि तिसरी जी आहे ती दोरी कानातनं टाकल्यानंतर ती बाहेर येऊ शकत नाही, अशी ती रचना आहे। मग त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं किंवा नेमके याचं रहस्य काय? त्यावेळेस ते म्हणाले की याचा थेट संबंध हा मानवी जीवनाशी, मानसशास्त्राशी आणि राजनीतीशी आहे। कसं हे सांगा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिली बाहुली जिच्या तोंडामधनं आपण दोरी टाकल्यानंतर जी कानातनं बाहेर निघते, याचा अर्थ की ही अत्यंत वेल्हाळ अशी व्यक्ती आहे, शब्द वेल्हाळ अशी व्यक्ती आहे, भावडी अशी व्यक्ती आहे की जिच्या तोंडामध्ये जे काय असेल ते कानातनं बाहेर निघतं आणि काहीही त्या राहत नाही। कानातून काढल्यानंतर ती तोंडातनं बाहेर निघायची, तर कानात काही सांगितल्यानंतर त्या तोंडामध्ये काहीही राहत नाही आणि पोटात काही राहत नाही आणि ते तोंडावाटे बाहेर निघतं।
ही व्यक्ती सगळं सांगू शकते, ही व्यक्ती विश्वासपात्र नाहीये असा त्याचा अर्थ. बरं, दुसऱ्या भावनेचं काय? त्यांनी सांगितलं की दोरी कानातनं घातल्यानंतर कानातनं बाहेर निघते, म्हणजे ही अत्यंत सरळ सोट सरळ मार्गी अशी सरधोपट अशी व्यक्तिमत्व आहे, जेणेकरून तुम्ही काही सांगितलं तर ती इकडच्या कानाने ऐकते आणि तिकडच्या कानाने मूर्ख म्हणून सोडून देते. तिसरी व्यक्ती, तिसरी बाहुली, ते म्हणाले तिसरी बाहुली हे तिसऱ्या एका व्यक्तीचं द्योतक आहे, एका वृत्तीचं द्योतक आहे. ते असं की तुम्ही कानातनं ती दोरी टाकल्यानंतर ती सहसा बाहेर निघत नाही. म्हणजे तुम्ही जर त्या व्यक्तीला विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली, एखादी गोष्ट काही असं असं आहे, असं रहस्य आहे, एखादं गुपित सांगितलं, तर ते ती स्वतःच्या जवळ ठेवते, स्वतःच्या आतमध्ये गिळून घेते, स्वतःच्या पोटामध्ये दडवून ठेवते, परंतु ती व्यक्ती ती गोष्ट कुणालाही सांगत नाही. मला असं वाटतं की आपल्या या आयुष्यामध्ये अशा तिन्ही प्रकारचे लोक असतात. असे काही लोक असतात ज्यांना आपण काहीतरी सांगतो आणि सांगितल्याबरोबर आपण सांगायचा अवकाश लगोलग ती बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्याशिवाय राहत नाही. आणि ती व्यक्ती प्रत्येकाला सांगताना सांगते, मला हे सांगितलंय तुला, मी तुला सांगते, कोणाला सांगू नको बरं का. आणि असं करत करत 100 वेळा तेच होतं. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती त्यांची वृत्ती विश्वासार्ह असते किंवा नाही याबद्दल आपण साशंक असतो, कारण त्यांनी ऐकलेलं असतं आणि त्यांनी इकडच्या कानाने सोडून दिलेलं असतं. ते कोणाच्या फारशा भानगडीत पडणारी ती माणसं नसतात, तुलनेनं ती बरी असतात. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं साधारण कानामध्ये दोरी गेल्यानंतर ती आतमध्ये जाते, म्हणजे ते कुणालाही आपलं रहस्य आपण सांगितलेलं गोष्टी सांगत नाही, आपल्या परवानगीशिवाय सांगत नाही. तर अशा पद्धतीची माणसं असतात. आणि मग जेव्हा हे सगळं सांगण्यात आलं तर तेव्हा जी भेट ज्यांनी आणली होती ते जे कलाकार होते, तर कारागीर होते, तर त्यांना खूप आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं. ते म्हणाले मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे, ती भेट दिलेली आहे, पण आजपर्यंत कोणीही ओळखलं नाही, मात्र तुम्ही हे ओळखलं, मी तुम्हाला सलाम करतो. आणि याचं रहस्य काय असं त्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हणाले की कुठल्याही गोष्टीवर पूर्णपणे डोळे झाक करून विश्वास ठेवता कामा नये, कुठलीही गोष्ट तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ज्यांच्या विषयावर आज आपण चिंतन मंथन प्रतिपादन विवेचन करणार आहोत, असे आपले राजनीतिज्ञ असणारे, थोर मुत्सद्दी असणारे, 3.5 शहाण्यांमधले अर्धे शहाणे असणारे नाना फडणवीस, तर त्याच भाषणाचा तो विषय आहे आणि त्याच्यावर बोलण्यासाठी मी आज उद्युक्त झालोय. आपल्याकडे 3.5 देवस्थानं आहेत असं आपण मानतो. माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सप्तशृंगी गडावर वास करणारी वणीची देवी. तसेच इतिहासामध्ये 300-350 वर्षांपूर्वी 3.5 शहाणे होऊन गेले. हे 3.5 शहाणे म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले सखारामपंत बोकील, जे स्वतः राजनीतिज्ञ होते, धुरंधर होते आणि लढवय्ये सुद्धा होते. दुसरे म्हणजे विठ्ठल सुंदर असं त्यांचं नाव, ते सुद्धा स्वतः लढवय्ये देखील होते आणि मुत्सद्दी सुद्धा होते, उत्तम सल्लागार होते. तिसरे म्हणजे चोरघडे, जे स्वतः या दोघांसारखेच लढवय्ये होते, मुत्सद्दी होते. परंतु नाना फडणवीस हे अर्धे शहाणे यासाठी गणले जातात कारण त्यांनी स्वतः शिपाई बाण्याने किंवा लढवय्याच्या बाण्यानं कधीही फारशा लढाया केल्याचं इतिहासाच्या कुठल्याही स्मरणामध्ये नाही. परंतु लढाया कशा खेळल्या जातात, त्या का खेळणं आवश्यक आहे, युद्ध का केली जातात, त्याच्या मागची व्यूहरचना कशी ठरवली जाते, त्याच्या मागची जी सगळी रणनीती आहे ती कशी आखली जाते, आणि त्या युद्धाच्या आधी, त्या युद्धाच्या वेळेस आणि त्या युद्धाच्या नंतर सगळं काय होऊ शकतं, या संदर्भामध्ये यथायोग्य चिंतन मंथन करणारं कोणीतरी आवश्यक आहे. तुम्ही जर इतिहासामध्ये पाहिलं तर श्रीकृष्णाचा जर आपण विचार केला तर भगवान श्रीकृष्ण यांनी तशी लढाई कधी खेळलेली नाही. लढाई जरी त्यांनी खेळली असेल तरी फारसं लढाईमध्ये ते सतत युद्धामध्ये व्यग्र होते, लढायांमध्ये व्यग्र होते आणि मग त्यांनी नरसंहार वगैरे केला असं फारसं इतिहासात असे आपल्या धर्मकारणात असे फारसे दाखले नाही. तर त्यांनी सांगितलं, विचारलं होतं की तुला काय हवंय, अर्जुनला विचारलं. तेव्हा अर्जुनाने सांगितले की मला तुम्ही हवे आहात. ते म्हणाले की बघ मी आहे पण मी एकटा आहे. आणि साधारण तिकडे 100 असे कौरवांना पण तेच विचारण्यात आलं होतं. तेव्हा कौरवांनी जे काही मागायचं ते मागून घेतलं, परंतु कृष्णाला मागून घेण्याचं काम अर्जुनाने आणि पांडवांनी केलं होतं. आणि मग जे काही पुढे घडलं त्यामध्ये भगवद्गीता सांगितली गेली, रणनीती आखली गेली, धुरंधरपणा केला गेला, मुत्सद्दीपणा केला गेला, तो भगवान श्रीकृष्णांनी केला. आणि म्हणून असं म्हणतात, इट्स नॉट द गन दॅट फाइट्स,
इट्स द माइंड बाइंड द गन दॅट फाइट्स. की तुमच्या हातामध्ये जी बंदूक असते ती बंदूक गोळी मारत नाही, तर ती बंदूक ज्या हाताला असते, हातामध्ये असते, ते हात ज्या मस्तकाशी, मनाशी, बुद्धीशी जोडलेला असतो, तर त्यातून जे काही होतं त्यातून ती पुढे गोळी निघते. म्हणून ती रणनीती, तो मुत्सद्दीपणाही तेवढाच महत्वाचा असतो. तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं किंवा चाणक्यांचं उदाहरण घेतलं, फारशा लढाया काही लढण्याचा प्रश्नच नव्हता. ते तर गुरु होते, मार्गदर्शक होते. परंतु त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला घडवलं आणि ज्या पद्धतीने पुढे इतिहास घडला, तर ती रणनीती जी होती, तो धुरंधरपणा, मुत्सद्दीपणा जो होता, तो चाणक्यांमध्ये होता. आपल्याला नाना फडणवीसांचा चाणक्याशी किंवा भगवान श्रीकृष्णाशी तुलना करण्याचा आपला काही विषय नाही, परंतु मी फक्त दृष्टांत देतोय, उदाहरण देतोय, की जेणेकरून आपल्याला समजेल की प्रत्येक वेळा लढाईमध्ये लढणं हेच काही श्रेष्ठ महत्वाचं नाहीये. तर त्यासाठीची रणनीती, बुद्धिमत्ता ती कशी असली पाहिजे याची उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये होऊन गेली. त्यातलं आत्ता 300-350 वर्षापूर्वी साधारण घडलेलं उदाहरण म्हणजे स्वतः नाना फडणवीस. नाना फडणवीसांचा जन्म आपल्याला माहित असेल, साधारण 1700 सालचा त्यांचा जन्म आहे, 1742 सालचा त्यांचा जन्म आहे. आणि 17वं शतक संपताना 18वं शतक, म्हणजे 17वं आणि 18वं शतक हा जो पेशवीकालीन एकदम महत्वाचा काळ आहे, 1713 ते 1818 हा साधारण 100 पेक्षा जास्त वर्षांचा, 105 वर्षांचा पेशवेकालीन तो सगळा समय. त्याच्यामध्ये अगदी मध्यावर असताना तुम्ही जर बघितलं तर नानासाहेब स्वतः आहेत, सवाई माधवराव आहेत, आणि या सगळ्यांच्या मध्ये हे स्वतः नाना फडणवीस उभे आहेत. 1742चा त्यांचा जन्म आहे, 1800 साली ते निवर्तन आहे. म्हणजे साधारण 250 वर्षापूर्वी ते आपल्याला सोडून गेले आणि साधारण 58 वर्षांचं त्यांचं आयुष्य आहे. म्हणजे एखाद्या माणसानं नोकरी 58व्या वर्षी करावी, 58 वर्षापर्यंत करावं, आणि त्यानंतर त्याच्या कार्यभाग त्याच्या नोकरीतला किंवा व्यवसायातला फारसा राहत नाही. नाना फडणवीस आपल्याला 58 वर्षांनंतर सोडून गेले, परंतु त्यानंतर पुढची अनेक वर्ष पुरेल अशा पद्धतीचं काम त्यांनी करून ठेवलं. आणि जर तुम्ही आताच्या राजकारणामध्ये या 10-15 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या, विशेषतः देशाच्या पाहिलं, तर त्यांचं जे आडनाव आहे नाना फडणवीस, तेच आडनाव असणारी एक धुरंधर आणि मुत्सद्दी व्यक्ती 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तळपती, विरोधात असली तरी पण, सत्तेत असली तरी पण, आणि आता तर आपण सगळं बघतोय. आणि त्यांचा धुरंधरपणा देखील आपण पाहिला. हा केवळ आडनावाचा योगायोग आहे की नेमकी ही एक वंशातले ते जे गुणदोष असतात ते जे पुढे आलेले ते माहीत नाही, परंतु हे सगळं असं आहे. त्यांचा जन्म 1742 साली झाला आणि त्यांचा जन्म हा त्या काळातल्या सातारा वगैरे या भागात झाला. त्यांचं मूळ गाव वेळास, रत्नागिरी या भागामधले ते होते. परंतु पेशवे भानू त्यांना म्हटलं जायचं. तर पेशवे जे भट त्या भानूंना जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्यात असं ठरलं की आपण इथे कोकणामध्ये श्रीवर्धन किंवा रत्नागिरी, वेळास या भागात फारसं न राहता आपण देशाकडे जाऊया. म्हणजे सातारा, पुणे वगैरे या भागाकडे हळूहळू त्यांनी येणं केलं आणि सातारा या भागात त्यांचे पूर्वज होते. बाळाजी फडणवीस असं त्यांचं नाव. पूर्वी नाना, भाऊ, बापू वगैरे ही नावं खूप प्रचलित होती, तसं बाळाजी हे त्यांचं नाव होतं. आणि विश्वासराव जे होते, त्यांच्यानंतर माधवराव होते, तर त्यांच्याबरोबर त्यांचं शिक्षण झालं. म्हणजे कवायतीच्या संदर्भात, लढाईतल्या संदर्भातून काही शिक्षण, परंतु अंकगणित असेल, भाषा असेल, शास्त्र असेल इत्यादी पद्धतीचंही त्यांचं शिक्षण झालं. त्यावेळेस त्यांच्या गुरुजनांना एक गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहिली नाही, ती म्हणजे अशी की या बाळाजी फडणवीस यांची बुद्धिमत्ता ही अत्यंत कुशाग्र अशी बुद्धिमत्ता होती. एखादी गोष्ट आपण रामदासांबद्दल ऐकतो, आपण विवेकानंदांबद्दल ऐकतो की एखादी गोष्ट एकदा सांगितल्यानंतर ती लगोलग, तंतोतंत, तशीच्या तशी त्यांच्या लक्षात राहत असे, अशी कुशाग्र बुद्धिमत्ता नाना फडणवीसांची होती. आणि त्या बुद्धिमत्तेमध्ये फक्त एखादी गोष्ट समोरच्याकडनं ऐकल्यानंतर ती जशीच्या तशी पूर्णपणे ऐकणं, त्यावर स्वतःच विचार प्रवर्तन करणं आणि मग ती अंमलात आणणं, हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. नाहीतर पाठ करणारे अनेक लोक असतात, अनेक लोक भोकंपट्टी करतात, अनेक लोक त्यांना पोपट म्हणतात, परंतु ते ऐकल्यानंतर त्यामध्ये स्वतःचं काही विचारधन आत्मसात केलेलं मिसळायचं आणि त्यातनं जसं पानामध्ये शेवटी कात आणि चुना टाकल्यानंतर पान रंगतं, तसं आपल्या विचारांचा काहीतरी त्यामध्ये कात आणि चुना टाकावा लागतो, म्हणजे जीवनाचं पान रंगतं. हे नाना फडणवीसांना लहानपणापासूनच माहीत होतं. आणि नानासाहेब पेशव्यांसोबत ते वेळोवेळी कार्यरत होते. म्हणजे राजकारणात असतील
दरबारामध्ये असेल किंवा कुठे लढायांमध्ये मोहिमांमध्ये असेल, ते सतत त्या ठिकाणी राहत असत. ते ज्या समाजातून येतात त्या समाजामध्ये म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये मौंज हा फार महत्वाचा विधी मानला जातो. तशी 4थ्या वर्षी विधीनुसार त्यांची मौंज करण्यात आली आणि त्यांची 2 लग्न किंवा 3 लग्न झाली अशी इतिहासामध्ये नोंद आहे. 2चे अनेक ठिकाणी काही इतिहासकार 3ची पण नोंद सांगतात. तर तसं त्यांचं लग्न झालं. परंतु ही व्यक्तिगत जरी गोष्ट आपण सोडून दिली तर साधारण 1742चा त्यांचा जन्म, 1800 होते गेले, या 20, 25, 30 वर्ष म्हणजे साधारण 1772 पासूनची सगळी सूत्र ही पेशवेकालीन सूत्र त्यांच्या हातामध्ये आली. मध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. ते कधी लढाईला जात होते, पानिपतचं लढाई असेल, तिसरं युद्ध असेल, तिसरी लढाई असेल किंवा अहमदशाह अब्दालीची लढाई असेल, या सगळ्यामध्ये ते असत. आणि मग त्याच्यामध्ये असताना एका ठिकाणी कधी त्यांचा मुलगा अकस्मात निघून गेला म्हणजे वारला, त्याचा मृत्यू झाला. त्यांची बायको काही काळ दिसेनाशी झाली, आई पण त्या युद्धामध्ये सापडत नव्हती आणि मग त्यांना पेशव्यांसोबत परत त्यांच्या प्रांतामध्ये यायला लागलं. आणि हे सगळं घडल्यानंतर जीवनामध्ये जेव्हा तुमची आप्तस्वकीय असतात, जवळची माणसं असतात, ज्यांचं तुमचं यांच्यावर प्रेम असतं, ती अकस्मात नाहीशी झाली किंवा आपल्याला सोडून गेली म्हटल्यानंतर माणसाचं एक प्रकारे माणसाला वेळ तरी लागू शकतं किंवा माणसं हे एकांतात तरी जाऊ शकतात किंवा माणसाच्या मनावर अकस्मात परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर त्यातलं जे अकस्मात परिणाम वगैरे ते नाही, परंतु ते जे प्रौढत्व असतं, अकाली प्रौढत्व, गंभीर वृत्ती, धीरगंभीर वृत्ती, ही लहानपणापासून नाना फडणवीस यांच्या वाट्याला आली. म्हणजे साधारण 40-50व्या वर्षी माणसं जो विचार करतात तो 15, 20, 22च्या आसपास नानांचा विचार असेल. मध्यंतरी आम्ही महाबळेश्वर, पाचगणी वगैरे भागात गेल्यानंतर, आता महाबळेश्वर पाचगणीला आपण नेहमीच जातो, आम्ही तिथे बऱ्याच वेळा जाऊन आलेलो आहे. मग तिथे 2 दिवस गेल्यानंतर 3रा दिवस काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊ म्हणून वाईचा तो गणपती, महाप्रसिद्ध गणपती आहे. त्याच्यानंतर असे तिथे अनेक स्थानं आहेत जे जावळीचं खोरं वगैरे आहे, तिथे सहसा आपण जात नाही पण तिथे जायला पाहिजे. तिथे वाईच्या जवळच मेणवली नावाचं एक गाव आहे, जिथे नाना फडणवीसांचा वाडा आहे. आणि तो वाडा म्हणजे एक उत्तम असं संग्रहालय असल्यासारखं त्यांनी केलेलं. तर तिथे त्यांचं एक प्रकारचं 15-20 मिनिटांचं आपण ज्याला ध्वनिमुद्रिका म्हणतो, तर डॉक्युमेंटरी, ते सुद्धा ते दाखवतात. त्याच्यानंतर पूर्ण वाड्याचं आपल्याला दर्शन होतं. आणि तिथे गेल्यानंतर त्या डॉक्युमेंटरीमधून नाना फडणवीस नेमके काय होते, कसे होते, त्यांची व्यूहरचना काय होती, पत्र लिहिण्यासाठी ते कुठं बसत असत, महत्वाची माणसं भेटीगाठी घेत असत तेव्हा ते कुठं बसत असत, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला त्याचं दर्शन ते घडवतात. आणि त्याच्या बाजूलाच एक सुंदर म्हणजे कृष्णेचाच तो भाग आहे, नदीचा भाग, आणि तिथे घाट आहे आणि तिथे त्यांनी मंदिर पण बांधलं आहे. मला असं वाटतं बालगंधर्व जो चित्रपट मध्यंतरी येऊन गेला किंवा नुकताच एक चित्रपट येऊन गेला, तर त्या संगीत मानापमान सुबोध भावेंचा, तर त्याच्यात आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये तो शूटिंग स्पॉट म्हणून वापरलाय, आपण हे बघू शकता. आणि मला असं वाटतं निश्चित पद्धतीनं मेणवलीमध्ये त्यांचा जो वाडा आहे त्याला भेट दिली पाहिजे. आपलं ऐश्वर्य 300-400 वर्षांपूर्वी काय होतं, आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलं, ते कशा पद्धतीचा विचार करत होते, त्यांच्या जगण्याची, त्यांच्या विचार करण्याची काय पद्धत होती, हे त्यानुसार आपल्याला निश्चित पद्धतीनं कळू शकेल. नाना फडणवीस हे स्वतः, जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला काही गोष्टी समजल्या. त्यातलं एक म्हणजे नाना फडणवीस हे स्वतः उत्तम असे मुत्सद्दी होतेच, रणनीतिज्ञ होते, राजनीती धुरंधर होते. फारशा लढाया त्यांनी खेळल्या नाही, कधी त्यात भाग घेतला नाही, परंतु ज्या पद्धतीनं ते विचार करत असतात, कुठलं युद्ध कसं व्हायला पाहिजे, त्याच्या आधी, त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्या युद्धाचा परिणाम काय होऊ शकतो, तो परिणाम झाला तर ते आपल्याला सावरण्यासाठी काय करायला लागेल, या संदर्भातली सगळी व्यूहरचना पेशवे त्यांच्याशी चर्चा करून ठरवत असत. हे त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य. परंतु त्यांनी जी हजारो पत्र लिहिली, 8,000च्या आसपास ती पत्र त्यांनी लिहिलेली, तर ती जी पत्र लिहिली ही साधारण सुलेखनकार म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे त्यांनी, त्यांचं हस्ताक्षर अत्यंत सुंदर होतं. त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व हे स्वतः आखीव रेखीव सडपातळ बांध्याचे, ते कायमस्वरूपी मरेपर्यंत तसेच होते. त्यानंतर ते उंच होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते बारीक होते. आणि त्यांचं जीवन जसं शिस्तीने भरलेलं होतं तसंच त्यांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी करण्याची पद्धत, वेळच्या वेळी करणं असेल, जागच्या जागी ठेवून देणं असेल, किंवा कुठली गोष्ट कधी करायची याबद्दल त्यांची कधी चूक होत नसेल, बिनचूकपणे. आणि पत्रामध्येही ते आपल्याला दिसतं. साधारण आपण जर कोऱ्या कागदावर लिहिलं तर अगदी आपण फारसं सरळ असं लिहित नाही, परंतु ते अत्यंत सरळ अशा पद्धतीनं, कुठेही बिनचूकपणा नेहमी असे, रस्व दीर्घाची चूक नसे, हाडाकोड कुठे नसे, अशा पद्धतीचं ते.
त्याच्यावरनं फक्त त्यांचं अक्षर आपण बघायला नाही पाहिजे असं मला वाटतं. तर ते व्यक्तिमत्व नेमकं कशा पद्धतीचं होतं हे आपल्याला त्याच्यावरनं कळू शकेल. अत्यंत शिस्तीचं व्यक्तिमत्व होतं आणि तीच शिस्त पेशव्यांना जी काही पेशव्यांचा नंतरच्या काळामध्ये ऱ्हास झाला, परंतु तो ऱ्हास उशिरा होण्यामागचं कारण नाना फडणवीस हे एक होते. ऱ्हास तर होणार होता, गोष्टी संपणार होत्याच, परंतु बाकी काही दुर्दैवाच्या गोष्टी घडत असताना ते टिकवून ठेवण्याचं काम जसं अनेक पेशव्यांना दिलं जातं, म्हणजे आपले बाळाजी विश्वनाथ असतील, पहिले बाजीराव असतील, माधवराव असतील, नानासाहेब वगैरे हे आहेत, नारायणराव काही प्रमाणात, परंतु नाना फडणवीसांचं ते योगदान पण शिस्तीने त्यांनी रचना केली आणि लोक मोडी लिपीत लिहित असताना ते वर खाली कधी कधी होत असे, परंतु नाना फडणवीसांनी त्या मोडी लिपीचा व्यवस्थित अभ्यास केला होता. म्हणून कागदाच्या एका डाव्या बाजूला सुरू झालेली ओळ बरोबर उजव्या बाजूला कुठेही न थांबता, कुठेही न चुकता त्यांचं लेखन संपत असे आणि बरोबर दुसऱ्या बाजूला ते परत सुरू होत असे. अशा पद्धतीचे मोडी रचना करता पण काही जण त्यांना म्हणतात. मोडी लिपी तयार झाली होती, पूर्वीपासून होती, परंतु त्याला एक चांगला अशी रचना तयार करण्याचं काम नाना फडणवीसांनी केलं. आणि उत्तर काळामध्ये पण जी पत्र लिहिली गेली तर नाना फडणवीसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती पत्र लिहिली गेली. म्हणून उत्तम सुलेखनकार असे नाना होते. नाना हे स्वतः मितभाषी होते, मितव्ययी होते. त्यांचं पैसे खर्च करणं फारसं किंवा फारशी बडबड करणं, फारसं खात राहणं किंवा फारसं बोलणं हे त्यांच्या वाट्याला फारसं आलेलं नव्हतं, कारण ते तसे लहानपणापासून धीरगंभीर प्रवृत्तीचे, संशोधक वृत्तीचे होते. कुठलीही गोष्ट भक्ताच्या तल्लीनतेनं, मात्र अभ्यासकाच्या सावधानतेनं आणि संशोधकाच्या अलिप्ततेनं करता आली पाहिजे, तसं जीवन जगता आलं पाहिजे, हा त्यांचा निधिध्यास होता. ते आपल्याला मान्य करायला लागेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः ईश्वरनिष्ठ होते. त्यांच्या आयुष्यामध्ये बरीच व्यक्तिगत जीवनामध्ये संकट आली होती, परंतु परमेश्वर हा आपली आडली नडली कामं करणारा नोकर नाहीये. आपण त्याला काहीतरी मागायचं आणि मग त्याने द्यायचं, आणि त्याने दिलं तर तो चांगला आणि त्याने दिलं नाही तर तो वांगला, अशा पद्धतीचा त्यांचा विश्वास नव्हता. तर परमेश्वरावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आणि व्यक्तिगत जीवनातला परमेश्वर जेवढा महत्वाचा आहे तेवढाच परमेश्वर, जसं रामदासांनी हनुमानाची मंदिरं अनेक ठिकाणी बांधली किंवा शंकराचार्य विवेकानंद देशभ्रमण करत बसले, ते समाजासाठी करत बसले, व्यक्तिगत मुक्तीसाठी हे त्यांनी फारसं केलं नाही. आणि व्यक्तिगत मुक्ती मिळाल्यानंतर आता सामाजिक मुक्तीसाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा जो विचार होता. नाना फडणवीस हे स्वतः ईश्वरनिष्ठ होते, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये ईश्वर भक्ती करत असतानाच सामाजिक रूप ईश्वराचं याचं दर्शन घडलं पाहिजे आणि त्यातून समाजामध्ये एकता, समाजामध्ये विश्वास निर्माण होणं, समाजामध्ये शक्ती निर्माण होणं झालं पाहिजे. जसं रामदास म्हणतात, शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, की शक्तीने सगळी सुख आहे, शक्ती तुमच्यामध्ये नाही तर मग विटंबना आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. की तुम्ही कराल, तुमचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सगळं काही आहे, परंतु तुमच्याकडे जर भगवंताचं अधिष्ठान असेल तर आणि तरच तुमचं यश तुमच्या जीवनामध्ये घडेल. जर ते नसेल तर ते घडणार नाही. म्हणून तुम्ही छत्रपतींच्या काळातही बघितलं, संभाजींच्या काळात, पेशव्यांच्या काळातही बघितलं, किंवा नंतरही जे अनेक हिंदू राजे होऊन गेले त्या सगळ्यांच्या काळात बघितलं तर ईश्वर निष्ठेला त्या सगळ्यांनी जसं महत्व दिलं, तसं त्यांचे जे सरदार होते, त्यांचे जे मंत्री होते, त्यांनी देखील ईश्वर निष्ठेला मोठं महत्व दिल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण राष्ट्रीय पातळीवर विचार करत असताना जेव्हा राष्ट्राचं संकट येतं तेव्हा व्यक्तिगत आयुष्यातल्या संकटांना आपण तिलांजली मुठमाती देतो आणि राष्ट्राचा विचार आधी करतो. तर तसा विचार फडणवीसांच्या काळात पहिल्यापासून होता की व्यक्ती महत्वाचा नाहीये, घर महत्वाचं आहे, व्यक्ती महत्वाचा आहे, घरचे महत्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा समाज आणि राष्ट्र महत्वाचं आहे. म्हणून सावरकर जे म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. तर ईश्वरनिष्ठ जरी फडणवीस असतील तरी त्यांचा पूर्णतः राष्ट्रभक्तीवर, राष्ट्राला प्राधान्य देणारा त्यांचा विचार होता. आणि त्यामुळे इंग्रजांनी काही प्रमाणात पेशव्यांची जी साष्टी वगैरे हा जो भाग होता तर तिथली जमीन त्यांना दिली नाही, परंतु वेळासची जी जमीन आहे तर ती स्वतःची, म्हणजे फडणवीसांच्या ती जी वंशपरंपरागत अशी जमीन होती ती ब्रिटिशांनी त्यांना देण्याचं कबूल केलं. परंतु नाना फडणवीस यांनी त्यांना नकार दिला. की त्यांना लक्षात आलं की पेशव्यांना स्वतः हे जमीन देत नाहीयेत आणि आपल्याला जमीन देत आहेत, मग आपल्यामध्ये आणि पेशव्यांमध्ये एक प्रकारे फूट पाडण्याचं, डिव्हाइड अँड रूल या पद्धतीचं जे ब्रिटिशांनी नेहमी धोरण नंतरही अवलंबलं, म्हणजे बंगालची फाळणी वगैरे झाली त्यांनी तेच केलं पुढे, तर तसंच त्यांचं हे होतं, हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. आणि म्हणून साष्टीची जमीन मिळणार असेल पेशव्यांची तर आम्हाला आमची जमीन मिळाली तर मला त्याचा आनंद आहे,
नाहीतर आम्हाला त्याचा आनंद नाही, हा भाव त्यांनी महत्वाचा मानला आणि त्यांनी ती जमीन स्वीकारली नाही. आणि ब्रिटिशांनी तिथंच हेरलं होतं की या व्यक्तीला आपल्याला नेस्तनाबूत करायला लागेल, ह्याचा ही बंदोबस्त करायला लागेल, तर आणि तरच आपण एक प्रकारची हुकूमत या ठिकाणी गाजवू शकतो. अनेक वेळा पेशव्यांवर संकट आली, कधी आर्थिक संकट असतील, कधी राजकीय संकट असतील, कधी कौटुंबिक संकट असतील. काही वेळा काही लोक म्हणजे सखाराम पंत बोकील जे होते ते अत्यंत शूरवीर होते, अत्यंत ते हुशार होते, एकनिष्ठाही त्यांच्याकडे होती, परंतु ते कधी या बाजूनं कधी त्या बाजूनं असं ते कधी कधी ढळत असत. तर मोरोबा म्हणून एक होते, ते देखील तसेच होते. परंतु नाना फडणवीसांचं वैशिष्ट्य हे की पहिल्यापासून ते पेशव्यांसोबत होते, शेवटपर्यंत पेशव्यांसोबत. म्हणून तुम्ही जर विश्वासराव असतील, सदाशिवराव भाऊ असतील, किंवा हे जे सगळे पेशवे आहेत, नानासाहेब वगैरे, त्यानंतर सवाई माधवराव, या सगळ्यांचा नाना फडणवीसांवर अत्यंत विश्वास होता की हा याची जी व्यक्तिनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, स्वराज्यनिष्ठा आहे, ती अत्यंत महत्वाची. आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या काळात इंदुलकर होऊन गेले की कर्तव्याचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं त्यांना म्हटलं जातं. किंवा असे बाजीप्रभू होते आपल्याकडे, तानाजी होते, मुरारबाजी होते, अनेक लोक. तर तशा त्यांची स्वराज्यनिष्ठा ही पक्की होती. मला एक प्रसंग आठवतो, एका प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अत्यंत महत्वाचा मावळा होता, ज्याला आपण येसाजी कंक म्हणतो, आपल्याला जीवा महाला माहिती आहे, हिरोजी फर्जन माहिती आहे, मदारी मेहतर माहिती आहे, तानाजी, नेताजी, येसाजी, बाजी, हे सगळे माहिती. आपला जो येसाजी आहे, तर तो येसाजी एकदा कुतुबशहाने त्याला भेटायला बोलावलं होतं आणि महाराजांनी सांगितलं की भेटून ये, हालावर बघून ये काय चाललंय काय नाही. तो भेटून आला आणि असं सांगितलं की तू जर खरा वीर असशील तर तू या हत्तीला काही क्षणामध्ये लोळवून दाखव, तुला हवं ते बक्षीस मी देईन. आणि त्या पद्धतीनं कुतुबशहाचा तो जो काही ज्याला आपण चॅलेंज म्हणतो, आव्हान म्हणतो, ते त्यांनी केलं होतं आणि ते आव्हान यांनी स्वीकारलं. आणि त्यांनी त्या हत्तीचं निरीक्षण केलं. उन्मत्त झालेला, दारू पिलेला, पिसाळलेला हत्ती त्यांनी पाहिला आणि 2-3 मिनिटांमध्ये त्या हत्तीला त्यांनी गारद केलं, लोळवलं, नेस्तनाबूत. तर त्यावेळेस कुतुबशाह खुश झाले आणि मग गळ्यामध्ये जी काही हिऱ्यांची माळ होती, हार होता, तो काढून त्यांनी दिला. तो दिल्यानंतर एका क्षणात विजेचा झटका लागावा तसा हा येसाजी कंक मागे फिरला आणि तो म्हणाला किंवा मला हे काहीच नको, तुमच्या या शेकडो मणी असलेल्या, शेकडो मोती असलेल्या हिऱ्यांच्या या माळेपेक्षा माझ्या राजाने माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची एक थाप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. महाराजांच्या चालण्यातलं शौर्य, महाराजांच्या वागण्यातलं औदार्य आणि महाराजांच्या बोलण्यातलं माधुर्य हे सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणून असं म्हणतात की काही गोष्टी दैवाने द्याव्यात आणि माणसाने घ्याव्यात अशा असतात, परंतु काही गोष्टी माणसाने कराव्यात, दैवाने पाहाव्यात, नियतीने नोंदवाव्या, सगळ्यांनी अनुभवाव्या आणि इतिहासाने जतन करून ठेवाव्या असतात. अशा मावळ्यांमुळे किंवा चाणक्य असेल किंवा नाना फडणवीस असतील, अशा काही मोजक्या लोकांमुळे जे स्वामीनिष्ठ होते, जे त्यांना कर्तव्याची त्यांची जाण होती आणि जगेन तर या स्वराज्यासाठी आणि मरेन तर या स्वराज्यासाठी अशी ज्यांची एक विजिगीषू संघर्ष माहिती होती, अशा काही लोकांमुळे आपलं हे राज्य टिकलं. मध्यंतर मी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघितला. आपण सगळ्यांनी छावा ही कादंबरी वाचलेली असणारच. आपल्याला संभाजी राजांबद्दल गोष्टी माहीत असतात. चित्रपटांमध्येही त्या दाखवलेल्या, चित्रपटात अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवलेले. परंतु शेवटचा जो काही काळ आहे तो चित्रपटामध्ये अगदी 2-3 दिवसांमध्ये ओझरता काळ दाखवला, पण तो साधारण 40 वर्षांचा काळ. या 40 दिवसांचा काळ, तर या 40 दिवसांच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाने आपल्या शंभू राजांना बंदिस्त केलं आणि त्या साखळदंडाला बांधून ठेवलं, त्यांचे हाल केले, तर अगदी ते सगळं रक्तबंबाळ ते झाले होते, जखमा होत्या, सगळीकडे चिरलेलं होतं. त्यानंतर ते मीठ टाकलं त्यांच्या अंगावर प्रचंड, आणि त्यानंतर निखाऱ्यांनी ते डोळे, तर ते सगळं मी तेवढं बघू शकलो नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मी उठून निघून आलो. मी पाहत होतो आजूबाजूला बरेचसे चित्रपट बघणारे लोक रडत होते, आक्रंदन करत होते, त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते बघत होते बिचारे, पण बघू शकलो नाही. म्हटलं आपल्या राजाचा एवढा हाल झालेला आहे, आपल्या राजाला एवढा हाल अपेष्टा झाला, आणि मग मला ते बघवलं नाही. आणि नंतर मग सगळं मी पाहिल्यानंतर परत आढावा घेतला, तर असं की हे सगळं जे आपलं आजचं वैभव आहे, असे काही लोक हे स्वतः धारातीर्थी पतन पावले, यांचं बलिदान झालं, आणि म्हणून आम्ही आज इथे बसलेलो. यांनी स्वतःचा विचार केला नाही, स्वार्थासाठी केलं नाही, पैशांसाठी केलं नाही, प्रसिद्धीसाठी केलंच नाही, व्यक्तिगत लाभासाठी तर नाहीच. जे केलं ते धर्मासाठी, राष्ट्रासाठी, स्वराज्य आणि संस्कृतीसाठी. की तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, हे जे सावरकर म्हणतात, तोच भाग आहे. आणि म्हणून नाना फडणवीसांच्या बाबतीतही त्यांनी कधीही स्वराज्याशी, मिठाला ते जागले,
त्यांनी कधीच नमक हरामी केली नाही, नमक हलाल, नेहमी ते त्या मिठाला जागेल अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं. मॅकडोनाल्ड नावाचा एक त्या काळचा ब्रिटिश अधिकारी, त्यांनी जे काही आत्मचरित्र वाचलं, आपलं यांचं आत्मचरित्र नाना फडणवीसांचं, त्या संदर्भामध्ये तो असं म्हणतो की त्यांच्यामध्ये शिपाईपणाचा फक्त अभाव होता, आणि जर ते शिपाईपणा जर त्यांनी स्वीकारला असता, जर ते स्वतः लढायांमध्ये शिकून भाग घेऊ शकले असते, तर कदाचित आशिया खंडातल्या एका मोठ्या सेनापतींमध्ये नाना फडणवीसांची गणती होऊ शकली असते असं मला वाटतं. ब्राऊन नावाचा एक अधिकारी, त्यांनी काही लिहून ठेवलं, तो असं लिहितो की मराठी सत्तेचं जे काही व्यापकपण आहे आणि व्यापकपण टिकून राहिलं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नाना फडणवीस यांचा होता. एल्फिस्टन नावाचा एक अधिकारी होता, तो म्हणाला मराठा सत्तेचा ऱ्हास थोडासा उशिरा झाला, अगदी 1800 वगैरे त्याच्यानंतर, परंतु तो उशिरा होण्यामागचं कारण नाना फडणवीस होते, नाहीतर हे कदाचित 50-100 वर्ष आधीच होऊ शकलं असतं. एशियाटिक अॅन्युअल एक जर्नल म्हणून आहे, तर त्यांनी अत्यंत व्हेरी ब्रेव्ह, व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी ग्रेट या शब्दांमध्ये या सगळ्या नाना फडणवीस यांचा एक प्रकारचा उल्लेख करून ठेवलेला आहे. नाना फडणवीसांच्या संदर्भामध्ये घाशीराम कोतवाल नाटक मध्यंतरी विजय तेंडुलकरांचं आलं, आणि ते जे काही ललित गौरींचं प्रकरण आहे, तर ते काही इतिहासकारांच्या मते, काही लेखकांच्या मते त्यामध्ये फारसं तथ्य नाही असं सांगतात. कारण जेव्हा एखादी व्यक्ती असते, ती राजनीतिज्ञ असते, ती धुरंधर असते, ती जेव्हा हुशार असते, जेव्हा तिचा तुम्ही निष्पात हा तुमच्या पातळीवर करू शकत नाही, तेव्हा त्याचं सगळ्यात महत्वाचं गमक काय, ते म्हणजे त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आणि जे आपल्याला पाहिजे ते साध्य करून घ्यायचे. अशा पद्धतीचं कुभांड काही ठिकाणी रचलं जातं. म्हणून जी काही 2-3 पुस्तकं मी बघितली, त्यामध्ये उल्लेख हेच आहे की हे फारसं काही घडलं आहे किंवा हे घडलेलं आहे असं नाहीये, ते घडलेलं नाहीये हे, परंतु हे त्यांना अडकवण्यामध्ये, त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी एक प्रकारे हे सगळं केलं. तुम्ही आजच्याही राजकारणामध्ये ते बघू शकता की एखादी व्यक्ती स्वच्छ चारित्र्याची, नीतिमत्तेने वागणारी अशी असली आणि तिला जर वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणं शक्य झालं नसलं, तर मग व्यक्तिगत असे चारित्र्यावरचे काही आरोप केले जातात, आणि मग ती व्यक्ती त्यातनं जाऊन सुलाखून निघाली तर मग ती व्यक्ती जेता ठरते. परंतु त्यामध्ये जर काही सत्य निघालं तर मग विरोधकांचा विजय झालेला असतो, असं आजच्याही राजकारणामध्ये आपल्याला दिसतं. तर तसं आपल्याकडे पूर्वीपासून पण चालत आलेलं आहे. नाना फडणवीसांच्या संदर्भामध्ये त्यांची हुशारी दाखवणारी आणखी एक कथा आम्ही खूप लहानपणी ऐकली होती, आणि नंतर त्या पुस्तकामध्ये काही पुस्तकांमध्ये ती कथा आहे, ती अशी आहे की जर एखादा कर्मचारी रुजू होण्याच्या इच्छेने, नाना फडणवीस आता मुख्य मुत्सद्दी होते, अधिकारी होते, त्यांच्याकडे बरेच अधिकार होते, तर ते ताऊन सुलाखून अशी त्याची परीक्षा घेत असत. आणि एकदा एक माणूस त्यांच्याकडे रुजू होण्यासाठी आला आणि त्यांनी विनंती केली किंवा मला तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करायचंय. त्यावेळेस नाना म्हणाले हरकत नाही, फक्त तुझ्या कामाची आता सुरुवात झाली असं समज की एक पेटी आहे, आणि ती पेटी त्यांनी मोहरबंद अशी पेटी तयार केली होती, आणि ती पेटी अमुक ठिकाणी तू पोहोचवून ये असं त्यांनी सांगितलं. मग त्या कर्मचाऱ्याने, जो रुजू होणार होता, जो उमेदवार होता, त्याने ती हातामध्ये घेतली आणि त्याने ते 5-10-20 किलोमीटर जे काय अंतर असेल तो ते चालत जात होता, आणि चालत गेला आणि त्याला असं वाटलं की बाबा त्याचं उत्सुकता ताणली गेली, उत्सुकता शिगेला पोहोचली, आणि त्याला असं वाटलं की आपण नेमकं बघावं नेमकं याच्यात काय, शेवटी कळणार काय, आपण काय बघितलं काय नाही बघितलं काय, जर काही कळणार. आणि ते मोहरबंद त्याने ते उघडली, त्याच्यात एक साप होता, तो साप पळून निघून जंगलामध्ये गेला. आणि मग जेव्हा ती पेटी तिकडे पोहोचली तेव्हा विचारणा झाली की पेटीत काय होतं, साप होता का, नाही उत्तर आलं. नानांनी याला रिजेक्ट करून टाकलं, किंवा तू स्वामीनिष्ठ किंवा तू कार्यनिष्ठ नाहीये, तुला जे सांगितलं त्या शब्दाला तू जागणारा नाहीयेस. मोहरबंद पिशवी मुद्दाम दिली होती जेणेकरून त्याला मोह व्हावा, याच्यामध्ये काहीतरी असेल आणि तो ते काढेल आणि मग साप आपोआप निघून जाईल. आणि जर साप निघून गेला नाही, पेटी उघडली नाही, याचा अर्थ दिलेलं काम हा इमान इतबारे करणारा माणूस आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची जी ध्येय धोरणाची दृष्टी होती, चाणक्याची जी होती, माणसं हेरायची कशी, माणसं चोखायची कशी, माणसांची नीतिमत्ता मोजायची कशी, तर तू नीतिमान आहेस का, तू खोटं बोलतोस का, तू कधी चोरी केली आहेस का, कोणीच असं काही बोलत नसतं. दुकानामध्ये आपण गेलो आणि त्या दुकानामध्ये काही दुकानदाराकडे फळ वगैरे आहे, चांगले आहेत ना द्राक्ष, तो कशाला म्हणेल नाही नाही अत्यंत आंबट आहेत, बिलकुल घेऊ नका, म्हणणारच नाही. आपल्यालाच एखादं घेऊन पाहावं लागतं आणि त्याच्या शीतावरून भाताची परीक्षा करावी लागते. त्यामुळे नीतिमत्ता ही विचारून, प्रश्न विचारून आणि उत्तर देऊन ठरत नाही. मी वेळेचं पालन करतो, मला उत्तम वेळेचं व्यवस्थापन करतं, याने ठरत नाही. तू वेळेवर 7ची वेळ आणि जाण्याची एक साधारण 4ची वेळ आहे,
तर तू 7 वाजता येतोस का आणि 4 वाजता जातोस का, याच्यावरनं तू हे कारभार करतोस का, यावरनं तुमची नीतिमत्ता ठरते, असं सगळेजण सांगतात. म्हणून तुमची नीतिमत्ता ही पर्सनॅलिटी ट्रेट असतात. म्हणजे एखादा माणूस, मी आज सुद्धा तुमच्याशी खरं बोललो म्हणून मी खरं बोलतो असं म्हणता येणार नाही. मी उद्या खरं बोललो म्हणून मी खरं बोलतो असं म्हणता येणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी भूतकाळाचा वापर करावा लागेल. तो खरं बोलला, तो या स्थितीत खरं बोलला, असं 100, 200, 500 वेळेस जर घडलं असेल सातत्याने, साकल्याने, बिनचूकपणे, तर तुम्ही माझ्यावर मी सत्यवान आहे याचा शिक्का मारू शकता. आणि सत्य बोलण्याची परिस्थिती आहे म्हणून मी सत्य बोलतोय याला अर्थ नाही. असत्य बोलण्याची परिस्थिती आहे पण तरी माझ्याकडनं सत्य वचन, पूर्ण वचन येत असेल तर माझ्या नीतिमत्तेला 100% तुम्ही विश्वास ठेवू शकता. परंतु माणसं स्खलनशील असतात. स्थळ, वेळ, काळ यानुसार ते बदलणारे पण असतात. हेही लक्षात घ्यायला ते नाना फडणवीसांना पूर्णपणे माहित होतं. आणि म्हणून व्यक्तींची परीक्षा ही फक्त अशी तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा असं न करता त्यांच्या चरित्रावरनं, चारित्र्यावरनं, वागणुकीवरनं, व्यवहारावरनं ती परीक्षा त्यांची ते जोखण्याचं काम करत असत. कुणी एक साधारण बाळाजी पंत नातू नावाचा एक माणूस होता आणि एकदा रास्ते नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे नाना फडणवीस गेले असता त्यांना एक प्रकारच्या पाऊलखुणा दिसल्या. तर त्यांनी रास्त्यांना विचारलं, कोण ही व्यक्ती? ते म्हणाले, बाळाजी पंत नातू. अच्छा अच्छा, बरं. मग ते लक्षात ठेवलं नानांनी आणि काही काळानंतर नानांनी त्यांना स्वतःच्या कामामध्ये सहभागी करून घेतलं, परीक्षा वगैरे घेऊन. ते झाल्यानंतर त्यांनी तिथं नानांसोबत काही काळ काम केलं आणि नाना म्हणाले की याच्या पाऊलखुणा या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या येणाऱ्या नाहीयेत, त्यामुळे याच्यापासून सावध राहायला लागेल, आपल्याला पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही. आणि नंतर त्याला काही निजामाकडे पाठवलं होतं. त्यांनी काही प्रमाणात काम चांगल्या पद्धतीने केलं, माहिती वगैरे तो पुरवायचा, इकडे आणून द्यायचा, त्याच्यात यश आलं. परंतु तेव्हा नानांनी सांगितलं होतं फारसा विश्वास ठेवता येणार नाही. आणि मग नंतर तो निजामाला मिळाला, नंतर तो इंग्रजांना मिळाला आणि तो इंग्रजांचा झेंडा तिथे लावण्याचं काम असेल किंवा त्यांची हाजी करण्याचं काम शेवटी या माणसाने केलं. आणि हे नाना फडणवीसांनी खूप आधी सांगून ठेवलं होतं की त्याचं एकूण व्यक्तिमत्व काय आहे, त्याचं म्हणजे ज्याला आपण व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व म्हणतो ते कसं आहे, त्याचं वागणं, बोलणं, आचार विचार कसं आहे, यावरनं ते योग्य पद्धतीनं हेरत असत. आणखी एक नानांची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे नानांनी जेव्हा आजच्या राजकारणामध्ये आपल्याला तुलनेनं सुडाचं राजकारण दिसतं, व्यक्तिद्वेष दिसतो. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी की मतांमध्ये एकमेकांच्या खूप अंतर असे, परंतु मनांमध्ये एक प्रकारचं अंतर नसे. म्हणजे सकाळी तावातावानं भांडणारे दोन राजकीय विरोधक संध्याकाळी एकत्र बसलेले आहेत आणि त्यांच्या निवांत गप्पा चाललेल्या आहेत, जेवण खावण वगैरे चाललेलं आहे आणि राजकारण सोडूनही त्यांचं जीवन उत्तम चाललेलं आहे, अशा पद्धतीचं आपल्याला दिसतं. पूर्वीही काही प्रमाणात नाना फडणवीसांनी त्याची तशी रचना करून ठेवली होती. म्हणून सखाराम पंत बोकील हे 2-3 प्रकरणांमध्ये अडचणीत सापडल्यानंतर, म्हणजे त्यांच्यावर काही आरोप झाले, काही पैशांची प्रकरणं होती, काही हेरगिरी वगैरे होती, शत्रूंची प्रकरणं होती, तर त्याच्यात ते सापडल्यानंतर शिंद्यांना सांगून त्यांचा बंदोबस्त योग्य पद्धतीनं केला. त्यांना आतमध्ये टाकण्याचंही काम झालं असं इतिहासात सांगितलं जातं. परंतु त्यांचं जे जेवण असेल सखाराम पंत बोकील यांचं, किंवा त्यांना लागणाऱ्या सगळ्या ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्था, त्यांचं आरोग्य वगैरे उत्तम राहावं यासाठी नाना फडणवीसांनी कायम प्रयत्न केले. म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्व हे एका बाजूला, परंतु माणूस म्हणून तुमच्यामध्ये कमतरता येता कामा नये. तो शत्रू असला तरी, तो कैदी असला तरी. अशा पद्धतीचं नाना फडणवीसांचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. नाना फडणवीसांची आणखी एक साधारण एक कथा सांगितली जाते की नाना फडणवीसांची जी हेरगिरी होती ती अत्यंत उत्तम अशी हेरगिरी होती. म्हणजे एका ठिकाणी निजामाकडे एका माणसाला पाठवण्यात आलं आणि निजाम होता आणि निजामाला एक पत्र, निजामाकडे एक माणूस होता, त्या माणसाला पाठवण्यात आलं आणि तो माणूस मूकबधीर होता, त्याला बोलता येत नव्हतं, विशेष ऐकू काही येत नव्हतं. मग त्याच्या काही परीक्षा घेतल्या गेल्या, तो त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला आणि निजामाने त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं. स्वतःकडे ठेवून घेतल्यानंतर एक पत्र लिहिण्याचं काम होतं आणि निजामाने ते तपासलं होतं की हा माणूस कसा आहे काय, त्यावर त्याला पूर्ण विश्वास होता आणि त्याला आतमध्ये पण दिवाणखान्यामध्ये वगैरे पण त्याला प्रवेश होता, कारण त्याच्यापासून काही धोका नाही असं निजाम वगैरे लोकांना वाटत असेल. परंतु नाना फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीचं एक पत्र लिहिण्यात आलं आणि ते पत्र पाठवण्यात येणार होतं नाना फडणवीसांना. ते पत्र पाठवण्याच्या आत नाना फडणवीसांचं त्या पत्रावर उत्तर आलं होतं निजामाला आणि निजाम स्वतः आश्चर्यचकित होऊन बसला की आपण पत्रही पाठवलं नाही, मात्र उत्तरही कसं आलं.
हा जो माणूस आहे मूकबधीर, जो हेर म्हणून पाठवला होता, तो नाना फडणवीसांनी स्वतः पाठवलेला आणि तो मुळामध्ये मूकबधीर असं काही नव्हतंच ते. तर ही एक प्रकारची जी गुप्तहेरांची रचना आहे, जी छत्रपतींच्या काळामध्ये होती. मला बहिर्जी नाईक माहीत असत की बहिर्जी नाईक यांनी स्वतः शाहिस्ते खान वगैरे या सगळ्या, तो जो काही त्यांचं स्वयंपाकघर वगैरे होतं शाहिस्ते खानाचं, किंवा त्यांचं लाल महाल वगैरे आपण म्हणतो, आतमधली सगळी रचना महाराजांना इत्यंभूत कशी माहित होती. त्याचं कारण हे की महाराजांनी असे काही हेर निवडले होते आणि ते हेर त्यांचं उत्तम पद्धतीनं काम करत असत. बहिर्जी नाईक हे त्या हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांनी अत्यंत मोठा हेर खाता तयार केलं होतं आणि कुठे काय घडत आहे त्याचा सुगावा घेणं, त्याची माहिती घेणं, त्या संदर्भातली आखणी तयार करणं, हे काम ते करत असत. तसं नाना फडणवीसांचं एक प्रकारचं हेर खातं होतं आणि गुप्त पद्धतीनं नाना फडणवीस त्याची रचना करत असत. आणखी एक नानांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हल्ल्याच्या पूर्वीच प्रतिहल्ला करण्यासाठी ते तयार असत. आत्ताचं जे मी पत्राचं उदाहरण दिलं तो हल्ल्याच्या आधीचाच प्रतिहल्ला आहे. त्याला जोडून असं इतिहासामध्ये काही दाखले आहेत की जिथे अगदी मुंबई वगैरे प्रांत आहे किंवा मद्रास वगैरे, पॉंडिचेरी वगैरे, हा सगळा भाग हा साधारण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोकण यापासून बरंच हजारे किलोमीटर दूर असा तो प्रांत आहे. किंवा अगदी फ्रान्स वगैरे, फ्रेंच, हा जो सगळा प्रांत आहे तो तर कितीतरी पटीने आपल्यापासून दूर आहे. परंतु तिथे नेमकं काय चाललं, तिथे सध्याची रचना काय, तिथे कोणाचं वास्तव्य आहे, त्यांच्यापासून आपल्याला काय धोका आहे, हे स्वतः नाना ओळखून असत. म्हणून आपल्याकडे आहे आर्य हून बी आहे, शक और तुर्क बी आहे, मुघल और मंगोल बी आहे असं म्हटलं जातं. डच, फ्रेंच, पोर्तुगीज हे सगळे आपल्याकडे येऊन गेले. परंतु नानांच्या कालावधीमध्ये जेव्हा तो 30 वर्षांचा त्यांचा जो अंमल होता, एकछत्री अंमल त्यांचा त्या प्रशासनावर होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या लोकांपासून विशेष काही त्रास झाल्याचं इतिहासामध्ये याची नोंदणी नाही. आणि म्हणून पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी अगदी नानासाहेब असतील, मगाशी मी म्हटलं तसं सवाई माधवराव असतील किंवा सदाशिवराव भाऊ वगैरे, हे सगळे यांनी योग्य प्रकारच्या मशागत करून ज्या पद्धतीने नानासाहेबांपासून सगळ्यांनीच नाना फडणवीसांना तयार केलं होतं. नाना फडणवीस हे कायमस्वरूपी त्यांच्या सेवेमध्ये इमाने इतबारे काम करून त्यांनी व्यक्तिगत आयुष्य, व्यक्तिगत गोष्टी, सुख दुःख हा प्रश्न बाजूला ठेवून आपण ज्यांच्यासाठी, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला एवढं मानाचं स्थान दिलं, त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचं जीवन, आणि मुख्य म्हणजे त्यांच्यापेक्षा स्वराज्यासाठी सगळ्या प्रकारचं उत्तम असं जीवन ते जगले. पत्र लिहित असताना आम्ही तिथे गेलो, आम्हाला सांगण्यात आलं, पत्र लिहित असताना, पत्र लिहिताना पत्राकडे त्यांचं लक्ष असेल आणि समोरची व्यक्ती, त्या व्यक्तीच्या बारीक हालचाली, त्या व्यक्तीचे हावभाव याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. समोरच्याला असं वाटत असेल की फक्त त्यांचं पत्र लेखन चाललंय, परंतु ते अखंड असावे सावधान, जसं समर्थ म्हणतात, तसं अष्टावधानी असं व्यक्तिमत्व नाना फडणवीसांचं होतं. आणि म्हणून नाना फडणवीस आणि मगाशी मी सुरुवातीला प्रारंभी जे मी उद्गार काढले की नाना फडणवीस आणि श्रीकृष्ण यांच्याही पेक्षा नाना फडणवीस आणि चाणक्याची जी तुलना होऊ शकते, की मुत्सद्दी पण आपल्यात असलं पाहिजे, धुरंधरता आपल्यात असली पाहिजे, आपण सतत सावधान असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं गाफील पण आपल्यात असता कामा नये. कारण हा 1, 2, 4 दिवसांचा विषय नाहीये, हा 20, 25, 30 वर्षांचा, 20, 25, 30 पिढ्यांचा पूर्ण इतिहासाचा विचार आहे. इतिहासाचा विचार करत असताना इतिहास म्हणजे काही कल्पनांची राख रांगोळी नाहीये, तर इतिहास हा कल्पनेनं जाणायला लागतो, तर्कानं तोलायला लागतो. आणि म्हणून आज जरी आपल्यामध्ये नाना फडणवीस नसतील तरी आपण साधारण पेशव्यांच्या त्या पूर्ण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणे हे लक्षात येईल की त्या पेशव्यांच्या शौर्याच्या मागे, पहिले बाजीराव असतील, दुसरे बाजीराव असतील, माधवराव असतील, नानासाहेब यांच्या शौर्याच्या मागे एक धुरंधर असं राजनीतीमध्ये निपुण असणारं नाना फडणवीस नावाचं व्यक्तिमत्व जवळपास 30 वर्ष हे रूढ अर्थानं आणि त्याच्याही आधीपासून थोड्या बहुत फरकानं, म्हणजे जवळपास 35-40 वर्ष ते अग्रक्रमानं अग्रेसर सगळ्या गोष्टींमध्ये होते. आणि म्हणून ती जी रचना तयार करण्याचं त्यांनी महत्वाचं जे काम केलं, ते काम आजच्या काळामध्येही आपल्याला, म्हणजे आपल्या सरकारमध्येही आपण बघतो की हेर खाता असतं. म्हणजे मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचत होतो, तर काही अशी राष्ट्र आहे तर त्या राष्ट्रांचं हेर खाता अत्यंत हे सजग असतं. म्हणजे भारतही त्यामध्ये आहे, बाकीची काही 4-5 राष्ट्र आहेत त्यांचं हेर खातं सजग असतं. तर हेर खातं जर सजग असेल तर त्या राष्ट्राच्या त्या ज्या काही बाउंड्रीज असतात, त्या राष्ट्राच्या ज्या काही मर्यादा आखून घेतलेल्या असतात, रेषा, सीमारेषा असतात, तर त्याच्या पलीकडे पासून आपलं जर रक्षण झालं, सरकार रक्षण करण्याचं काम आतमध्ये करत असतं आणि त्यांचं ते कामच आहे. तिथे आपल्याकडे आर्मी असतात, पोलीस असते, सगळं असतं, नौसेना, वायुसेना वगैरे असतं.
परंतु राष्ट्रांपासून आपलं योग्य प्रकारे रक्षण व्हायचं असेल तर आपल्याला आपलं सीमारेषा या मजबूत कराव्या लागतात. आणि आपल्या पंतप्रधानांचं सध्याचं जे साधारण जे काम चाललेलं आहे, चीनकडनं काही वेळा आक्रमण होत असतं, पाकिस्तान वेगवेगळे दावे करत असतो, तर त्या सीमारेषा अत्यंत मजबूत झाल्या पाहिजे यावर त्यांचा फार मोठा असा भर आहे. आणि हेर खातं हे तुलनेनं योग्य प्रकारे त्यांनी असं सामर्थ्यवान बनवून ठेवलेलं आहे की काही आपल्याकडे, म्हणून तुलनेनं तुम्ही या 10 वर्षांमध्ये जर बघितलं तर कदाचित काही दोष असतील, काही चुकीच्या गोष्टी घडतही असतील, कारण शेवटी ही व्यवस्था आहे. परंतु हे होत असताना राष्ट्राच्या संदर्भामध्ये, संरक्षणाच्या संदर्भामध्ये, गृह ज्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये, विशेषतः भारतीय देशाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड वगैरे, मी मध्यंतरी 2-3 लोकांशी बोलत होतो, ते संरक्षण क्षेत्रामध्ये होते. आता ते काही मी फारसं काही सांगू शकणार नाही, कारण ते नाव न घेण्याच्या आणि कुठल्याही गोष्टी फारशा उघड न करण्याच्या अटीवर झालेला होता संवाद. परंतु त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पूर्वीपासून आम्ही काम करतो, पण पूर्वी आम्हाला जे काही आम्ही आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये काम करत असताना एखादा जर गणवेश असेल किंवा सूट बूट असतील किंवा शस्त्रास्त्र असतील तर ती मिळण्यासाठी 2-3 महिने जात असत. 4 आणि 8 दिवसही आता लागत नाही. तुम्ही एक अर्ज केला, 2-4 दिवसात तो मंजूर होऊन 5व्या दिवशी तुम्हाला ते सगळं मिळतं. त्याचं कारण असं आहे की तुमचं जे हेरखातच मी म्हणणार नाही, जी संरक्षण रचना आहे ती अत्यंत तुम्हाला मजबूत करायला लागेल, त्याच्यावरचा खर्च वाढवावा लागेल. आणि ते जर झालं तर आपण सगळेजण या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो. म्हणून गेल्या 10-11 वर्षांमध्ये माझ्याजवळ लाकूड आहे आणि त्याला टचवूड जे म्हणतो ते मी करून ठेवतोय, लाकडाला स्पर्श करतोय. पण असं विघातक असं, राष्ट्रविघातक असं किंवा दहशतवादी हल्ला वगैरे न होण्याचं हे, आणि हे सगळं करत असताना पदोपदी चाणक्य किंवा नाना फडणवीसांची मला आठवण झाल्याशिवाय राहत नाही की यांच्यासारखे काही लोक आजही वर बसलेले की जे योग्य, आपल्याला यांची नावं माहीत नसतात. आपल्याला नरेंद्र मोदी, अमित शहाजी यांचं नाव माहीत असतं, किंवा देशामध्ये त्या काळचे सरकारचे आता मनमोहन सिंग जे होते, किंवा परराष्ट्रमंत्री नटवर सिंग, किंवा प्रणव मुखर्जी वगैरे संरक्षण मंत्री, हे सगळं आपल्याला माहीत असतं. परंतु आतमध्ये काम करणारी जी माणसं आहेत ती माणसं सुद्धा खूप महत्वाचं काम करत असतात. आणि त्या माणसांच्या बुद्धिचातुर्यामुळे, त्या माणसांच्या ध्येय धोरणांमुळे, त्या माणसांच्या मुत्सद्दीपणामुळे एक प्रकारचं हे काम चालतं. आणि मग अशी मी सांगत होतो तसं की एक राष्ट्र जर असेल तर तिथे त्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष किंवा मुख्य याचा जर अचानक काही झालं, काही घडलं, काही घातपात झाला, तर दुसरी एक व्यक्ती तयार ठेवलेली असते. त्या व्यक्तीला सगळं सांगितलेलं असतं, त्या व्यक्तीला सगळी मालूमात असते, कुठं काय आहे, सध्या नीती काय चालू आहे, की आपल्याला काय भविष्यात करायचं. तर तशी माणसं पण हेरणं, तशी माणसं पेरणं आणि तशी माणसं निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठलाही माणूस अमर नाहीये. जसे राजे कुठलेच अमर नव्हते, पेशवे अमर नव्हते, परंतु ही रचना आतापर्यंत चालत आली. तर ही अशी माणसं तिथे होती, नाना फडणवीसांसारखी. आणि म्हणून आजही आपण बघतो की थिंक टँक नावाचा एक प्रकार तुम्हाला माहित असेल. थिंक टँक, की ते बुद्धीने काही काम करत असतात. तर तशा पद्धतीचं एक सगळ्यात महत्वाचं थिंक टँक, जसे चाणक्य होते तसे स्वतः नाना फडणवीस होते. आणि आपण स्वतःच नाही, आपल्या इतिहासकार सेतू माधवराव पगडी वगैरे असतील किंवा विशेष इतर काही इतिहासकार असतील, त्यांनीच नाही तर मी मगाशी म्हटलं जसं मॅकडोनल्ड, ब्राऊन, एल्फिस्टन किंवा एशियाटिक एन्युअल जर्नल या सगळ्यांनी देखील नाना फडणवीसांचं महत्व सांगितलंय. तुम्हाला जर कधी जमलं तर त्यांच्यावर पुस्तकं उपलब्ध आहेत, वाचू शकता. मेडवली नावाचा त्यांचं जे मी म्हटलं तिथे वाडा आहे, तिथे जाऊ शकता. युट्यूबवरही काही डॉक्युमेंटरीज वगैरे आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि फक्त अर्धा शहाणा असताना सुद्धा या माणसाने इतिहास कसा घडवला याचा अभ्यास करता करता आपल्या पूर्वजांच्या प्रती अभिमान बाळगता बाळगता आपल्याही मुलाबाळांसाठी अशा पद्धतीची रचना तयार करणं ही माझ्या दृष्टीने सद्यस्थिती काळाची गरज बनलेली आहे. शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा, माझ्या घरात जन्मला नाही तरी चालेल. शिवाजी जन्मण्यासाठी आम्हाला आधी शहाजी आणि आम्हाला आधी जिजाऊ व्हावं लागेल, तर तो शिवाजी निर्माण होतो. साधं एका मुलाशी दुसरा आपला मुलगा भांडण जर रहित असलं काही करू नको, आपल्याला ते जमत नाही, असं जर आपण करत असू तर आपल्याला या रचनेवरती विश्वास ठेवावा लागेल. अहिंसा हे जीवनातलं मोठं तत्व आहे हे मान्य करत असताना विनाकारणपणे कोणी आपल्यावर आक्रमण करत असेल तर घटासी धट, घटनटासी घट नसत, उद्धटासी उद्धट, वागीत जावे, हे पण याचाही आपल्याला सारासार विचार करायला लागेल. मग शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये मी एवढंच म्हणेन की देशामध्ये आपल्या शेकडो राजे झाले, म्हणजे राजा भोज आपल्याकडे होऊन गेला, युधिष्ठिर हाही एक चांगला राजा होता, आपले छत्रपती शिवाजी होते,
आपल्याकडे होळ होते, पांड्य होते, मौर्य, चंद्रगुप्त मौर्य वगैरे अनेक राजे आपल्याकडे होऊन गेले. महाराणा प्रताप होता, तिकडे राणी चन्नम्मा होती, हे सगळे होते. परंतु आपल्या या राजांनी, विशेषतः या सगळ्या हिंदू राजांनी, राजपूत राजांनी विनाकारण कुणाला त्रास दिला, विनाकारण कुणावर आक्रमण केलेलं आहे, विनाकारण कुणाचा आनंदित अशा प्रकारचा छळ केलेला तुम्हाला विशेषतः इतिहासामध्ये दिसणार नाही. मात्र हे स्वतः व्यक्तिगत जीवनामध्ये भक्ती, सार्वजनिक जीवनामध्ये शक्ती आणि विचार विश्वामध्ये मुक्ती याचा विचार करत होते. हे सगळे ईश्वरनिष्ठ होते. परंतु हे होत असताना जर कोणी विनाकारण त्रास दिला, कोणी विनाकारण वाकड्या नजरेने आपल्याकडे बघितलं, तर त्याला योग्य प्रकारे प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य पण यांनी दाखवले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा श्रीरामांचंही तुम्ही बघा, श्रीकृष्णांचे विनाकारण कुणावर स्वतः आक्रमण त्यांनी केलेलं नाही, परंतु आलेलं आक्रमण योग्य प्रकारे परतवून लावण्याचा अनेक वेळा, हजारो वेळा यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि पेशवे काळामध्ये, शिवकाळामध्ये सुद्धा विनाकारण कुणाला त्रास देणं, विनाकारण कुणाच्या जमिनी घेणं, विनाकारण स्त्रियांच्या आबरूला हात लावणं वगैरे अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत. परंतु हे जर होत असेल तर योग्य प्रकारचं शासन त्याला झालं पाहिजे. म्हणून तुम्ही बजाजी निंबाळकर असेल, त्याच्यानंतर हिरोजी फर्जल असेल, खंडोजी खोपडे असेल, या सगळ्यांना महाराजांनी ज्या पद्धतीचं शासन केलं, अगदी पेशवे काळामध्ये पण काही अशा जर क्रूर घटना घडल्या तर योग्य प्रकारचं शासन करण्याचं काम नाना फडणवीस असतील किंवा रामशास्त्री प्रभूणे, आपण सगळ्यांचं नाव ऐकले, न्यायशास्त्री रामशास्त्री प्रभूणे यांच्या धीरक्षीर विवेक आपण ऐकलेलं आहे, तसंच नानांचं होतं. आणि तेच व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये योग्य असल्याचे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत. म्हणून शेवटचा मुद्दा सांगताना मी एवढं म्हणेन की हा जो काही आपला तेजपुंज असा, अगदी प्रज्वलित मन बनवणारा, ओज आणि तेज देणारा, स्फूर्ती देणारा असा जो इतिहास आहे तो पुढच्या पिढ्यांना माहीत असला पाहिजे. छत्रपतींचा, शिवरायांचा, संभाजींचा, शहाजींचा, त्यानंतर अनेक संभाजी आणि शाहू इतिहास होऊन गेले, त्यांचा ताराराणी होऊन गेले, त्यानंतर राजाराम होऊन गेले, त्यानंतर पेशवे सगळे होऊन गेले, या सगळ्यांचा आपल्याला त्याचा अभिमान तो आपल्या कृतीतनं, वागण्या बोलण्यातनं व्यक्त होत आपल्या मुलाबाळांपर्यंत, नातवांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातले दोष आपण दाखवत बसतो. मराठा साम्राज्याच्या संदर्भातले दोष मराठ्यांनी इतके कुणीच काढलेले नाहीये, बाकी सगळीकडे त्याचा गवगवा आहे, परंतु आपण करतो. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पेशव्यांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडल्या असतील, पहिले बाजीराव आहेत, दुसरे बाजीराव आहेत, त्यांच्याबद्दल काही मतमतांतर असू शकतात, परंतु त्यांनी केलेला पराक्रम, त्यांनी गाजवलेला पुरुषार्थ याबद्दल आपण कुणीही काहीही नाकारू शकत नाही. तर या सगळ्या इतिहासाबद्दल विनाकारण आपल्या मनामध्ये असलेलं जे काही एक प्रकारचं ज्याला इन्फिरियॉरिटी म्हणतो, की आपल्यामध्ये एक वैगुण्याची भावना, वैषम्याची भावना असते, ती वजा करत 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 आपल्या इतिहासामध्ये जे काही तेजपुंज असं घडलं, ज्या काही मशाली पेटल्या, दिवे पेटले, प्रकाशित सगळं झालं, तर ते आपल्याला स्मरत स्मरत त्याचा अभिमान बाळगत बाळगतच पुढचं जीवन जगायला लागेल असं मला वाटतं. आणि तोच संदेश आपल्या पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अशा पद्धतीनं नाना फडणवीस यांच्या, पेशव्यांच्या काही प्रमाणात इतिहासाचा अन्वयार्थ लावत लावत नाना फडणवीसांसारखं काही आपल्याला करता येईल का, हा विचार मांडण्यासाठी मी उद्युक्त झालो होतो. आपण सर्वांनी शांतचित्तानं हे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.